पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शहरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलेली आहे. 150 सुमारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्त असा संवाद झाला. खूप छान चर्चा झाली. माझ्या समवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजी गाटे आणि माजी आमदार आणि पूर्वी अध्यक्ष राहिलेले जगदीशजी मुळीक हे आणि सर्व टीम इथे होती. मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ जे पक्षाने दिले त्यांचा दौरा करते आहे. कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वधारलेला आहे, वाढलेला आहे. खूप चांगली योजना लाडकी बहीण या योजना जी आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे. महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत. मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून, कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे. महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करत असं म्हटलं तर तुम्ही इथं आल्यावरती सुरुवातीला भाजपच्या वडगावच्या अध्यक्षांनी पत्र दिले आणि थेट सांगितलं की महायुतीचा जो दुसरा उमेदवार येईल महाराष्ट्राचा त्याचं काम आम्ही करणार नाही. तुम्हाला हा फीडबॅक कुठे मिळाला? असा फीडबॅक नसतो. हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो. प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा जिथे सिटिंग आमदार आहे त्यांचे तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षालाही जागा मिळावी. हे नैसर्गिक आहे. हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्व महत्वाचे वरिष्ठ नेते, कोर कमिटी आणि दिल्ली मधले नेते बसून ठरवणार. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही. भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. पक्षाचा आदेश अंतिम म्हणून कामाला लागेल. नक्कीच वडगाव शहरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे. चांगलं काम उभं राहिलेलं आहे. कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे. पण याचा निर्णय सर्व प्रमुख पक्षातील नेते आणि कोर कमिटी काही फॉर्म्युला जर ठरलेला आहे की स्टँडिंग आमदारांकडे जागा असल्याने राष्ट्रवादीकडे जागा आहे, तुम्हाला पाठवून आजच्या बैठकीचं औचित्य काय होतं? आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतील दौरा करतो. आदरणीय अजितदादा पवार दौरा करतात. ते अशा ठिकाणी जाऊन दौरा करतात जिथे त्यांच्यासाठी आमदार किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दौरा करतात. ते तर मुख्यमंत्री आहेत पण संघटना म्हणून संघटनेला भेटावं लागेल ना. आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो, संघटनेला तर भेटावंच लागेल. ही संघटना ऊर्जावान करणं, कामाला लावणं हे मुख्य ध्येय. जागा वाटपाचा निर्णय वरती सोबत घेतल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून आलेली लोकसभेमध्ये जी नाराजी होती ती विधानसभेमध्ये देखील अनेक बैठकांमधून व्यक्त होते. मग पुण्यामध्ये असू देत किंवा बारामतीमध्ये असू देत यावरती अजूनपर्यंत एक समाधान होईल कार्यकर्त्यांचा असं तोडगा निघालेला नाही. पक्षाची काय भूमिका असणार? 100% समाधान होणार आहे. 100% महायुती म्हणून आम्ही ताकदीने लढणार आहोत. आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी ही पण एक अनोखीच आघाडी आहे. त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार. त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही. लोकसभा झाली आता मागे, आता विधानसभेसाठी मैदानात उतरला. कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगला आहे. या सगळ्या बैठकांमुळे वातावरण वेगळं होते, तुम्हाला वाटत नाही? मग आम्ही घरी बसायचं म्हणणं आहे तुमचं? आम्ही बैठकच घ्यायची नाही का? पक्ष राष्ट्रवादीकडे जातात काय अजिबात घडू नये. तुम्ही करते एकदम छान.